रस्त्यावर फिरणारी ही व्यक्तिरेखा आहे. बरोबर. सतत रस्त्यावर. बरोबर. त्याच्यामुळे रस्त्यावरचे विचार, रस्त्यावरचे उच्चार, सगळे म्हणून बघायचे की हा थोडा चढा साऊंड आहे, 70च्या पुढे जाते गाडी, हा चढा आहे साऊंड, तो त्याच्या मागे यायचं, मागचा सूर सा करायचा आणि त्याच्यात त्या सगळ्या जागा ऐकलेल्या जशा तशा मोठवीत रात्री गाडी चालवायची. राम कौशल्य नाही करायचं. काय बात. वाव. मी सुधारलं लगेच ते. वा. राम कौशल्येचा बाळ राम गावा. नमस्कार मंडळी. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या कार्यक्रमाच्या या भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांचं रात्रीचं सगळं आयुष्य हे प्रवाशांच्या सेवेत गेलेलं आहे आणि दिवसाचं सगळं आयुष्य हे रसिकांच्या सेवेत गेलेलं आहे. म्हणजे काय तर ह्या माणसाने आयुष्याची 42 वर्ष ही ड्रायव्हरी केली आहे. त्याच्यापैकी 30-35 वर्ष ST मध्ये ड्रायव्हरी केलेली आहे आणि आयुष्याची 65च्या 65 वर्ष ही संगीतात घालवलेली आहेत. त्यामुळे आज आपण भेटणार आहोत ज्यांना मी पर्सनली कोकण गंधर्व असं म्हणतो, ते आमचे चिपळूणचे अतिशय लाडके गायक आणि माजी STचे चालक पंडित राजाभाऊ शेंबेकर. राजाभाऊ, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं आभाळाची माणसं या कार्यक्रमात. आणि हा एकमेव कार्यक्रम बहुतेक असेल की जिकडे तुम्हाला गायचं नाही असं सांगितलेलं आहे, परंतु आपण आज राजाभाऊंशी मनसोक्त गप्पा मारणार आहात. तर राजाभाऊ, हे रात्रीचं आणि दिवसाचं गणित तुम्ही कसं मॅनेज करायचं? म्हणजे रात्रभर गाडी चालवायची आणि सकाळी परत गाण्याची सेवा करायची, कार्यक्रम बघायचे, काय असेल, हे तुम्ही कसं एवढी वर्ष मॅनेज केलंय? त्याचं पहिलं उत्तर असं आहे, आत्यंतिक आवड कुठल्याही गोष्टी. गाण्याची आवड ही मला लहानपणापासूनच आहे. गाण्याशिवाय एक सेकंद सुद्धा माझा कधी आजही गेला नाही, जात नाहीये. आणि झोप कमी मुळात. त्याच्यामुळे मी रात्रीचा ड्रायव्हिंग, रात्र मला जास्त पसंत. घरात राहून काही झोप लागणारच नाही, त्यापेक्षा आपलं नोकरी करायची. रात्र मिळाली की दिवस मिळायचा, एक तासभर मला झोप पुरते 24 तासात. बापरे. आणि त्याने मला ऍसिडिटी मुळात नसल्यामुळे त्याचा तो त्रास नाही. बरोबर. त्याच्यामुळे बाकीची बंधनं आलीच, अन्नात बदल करून चालत नाही. कारण पचन क्षमता ऍसिडिटी नसल्यामुळं तो दिवस मला हातात मिळायचा. मग कुठे आधीच अंदाज काढून ठेवायचा, आज उद्या दिवसा मुंबईत पोहोचल्यावर किंवा उद्या दिवसा पुण्यात पोहोचल्यानंतर किंवा उद्या दिवसा बेळगाव गेल्यानंतर तिथे आसपास काय आहे, गाण्याचा कुठला कार्यक्रम आहे किंवा नाटक. 24 तासाचा हॉल्ट असला, आमच्याकडे 24 तासाचा हॉल्ट होता. अच्छा, म्हणजे सकाळी तुम्ही आज जायचं, उद्या दुपारी निघायचं. अच्छा, बरं. तर त्यावेळेला तिथे नाटकाचा प्रयोग आहे का कुठल्या ह्या चांगल्या ह्या पूर्वीच्या लोकांचा, किंवा गाण्याची बैठक आहे का, ती जाऊन ऐकायची मनसोक्त. आणि रात्री मग त्याच्यावरती आपण काय ऐकलं त्याचा विचार. त्या जागा मला आठवतात, मला एकदा ऐकलेलं लक्षात राहतं. काय बात आहे. वा. त्याच्यामुळे त्याचा उपयोग का, हे कसं गायले, ही ओळ कशी गायली, म्हणजे त्याचं थोडक्यात आपण अॅनालाइज म्हणतो ना. आणि ते स्वतःची बॉडी लँग्वेज होईपर्यंत, ती मला पूर्ण रिअलाइज होईपर्यंत, तो रात्री मी त्या घोकायचं, एकटाच घोकायचो. कंडक्टरला मी कधीही कंडक्टरला पुढे बसून दिला नाही, कामच काय नाही, कारण मला झोपच येत नाही. त्याच्यामुळे मला जागा ठेवण्याचा प्रश्न नाहीये. तुझं काम झालं, तू मागं जा, त्या सीटवर बॅग ठेवून दिलेली असायची, त्याच्यामुळे दुसरा कोण तिथे बसायचा नाही. त्याचे उद्देश 2 होते. इमर्जन्सीला समजा आपल्याकडचा कोणी कलाकार रात्रीचा आला त्या गाडीला जायला, तर एक असा तो विषय होता. आणि उगाच डिस्टर्ब नाही. एकदा गाडी चालू झाल्यानंतर मला रात्री गाडी चालवण्याकरता किंवा कर्तव्य बजावण्याकरता कुठली एनर्जी लागत नाही. काय बात आहे. वा. चहा नाही, तंबाखू नाही, काही नाही. त्याच्यामुळं एकट्याने रनिंग करायचं.
त्या लईत राहायचं त्या लईत राहायचं. इंजिन एक साऊंड येतं रात्री गाडी चालायला लागल्यानंतर, इंजिनचा एक असा साऊंड, कंडिशन्ड इंजिन असेल व्यवस्थित तर त्याचा उत्तम साऊंड असतो. क्या बात आहे. त्या साऊंड मध्ये आपण राहायचं. मग तो साधारणपणे म्हणून बघायचं की हा थोडा चढा साऊंड आहे, 70च्या पुढे जाते गाडी, हा चढा आहे साऊंड, तो त्याच्या मागे यायचं, मागचा सूर सा करायचा आणि त्याच्यात त्या सगळ्या जागा ऐकलेल्या जशा जशा जमतील तशा गोठवीत बसायचं. रात्री गाडी चालवायची. म्हणजे राजाभाऊ, इंजिनाची घरघर म्हणतात खरी म्हणजे ती तुम्ही इंजिनाची सुरसूर म्हणायला पाहिजे. म्हणजे खरं इंजिनात सूर शोधलात खरं म्हणजे, हो की नाही. पण मला सांगा, ड्रायव्हरी करायचं हा निर्णय तुम्ही कशामुळे घेतलात? काय होतं, एक त्यावेळची एक परिस्थिती अशी होती, म्हणजे आमच्या दोन्ही कुटुंबांकडे, म्हणजे माझ्या आजोळी चितळे काय किंवा आम्ही शेंबेकर काय, माझा जन्म सगळं गेल्यानंतरचा आहे. भाड्याच्या घरात. भाड्याचं. ओ बरोबर. त्यावेळेला माणसाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट असतो. त्यावेळेला योग्य गुरु तिथे मिळावा लागतो. की तू, मी उदाहरणादाखल की आपण असे गृहीत धरू किंवा मला आयुष्यभर धुणी भांडी करायची आहेत लोकांच्या घरी, असं मी ठरवलं. आणि मला ओळखणारे जे काही 4 लोक आहेत, त्या 4 लोकांना माहिती आहे ह्याच्या गळ्यात सूर आहे. बरोबर. तर त्यातला त्यावेळेला एखादा मनुष्य असा मला, अरे तू ठरवलंयस ना धुणी भांडी करायची, तर मग ती गाडीवाल्यांची करू नको, एखाद्या गायकाचं घर पकड, आयुष्याचं कल्याण होईल. हा पॉइंट देणारा मनुष्य त्यावेळेला तिथे कोणी उपलब्ध झाला नाही. त्याच्यामुळे माझ्या डोक्याने काय, आणि थोडासा माझा स्वभाव कमी बोलणार आहे आणि मला समोरनं डॉमिनेशन चालत नाही. हा आणखीन एक स्वभावाचा दुर्गुण म्हणा काही असेल, म्हणजे बॉसिंग समोरनं चालत नाही. मग त्यावेळचा विचार असा, ड्रायव्हरला बॉस कोण आहे, कोण नाही. बरोबर. पण शिक्षण माझं SSC झालेलं आहे, त्याच्यामुळे असंही काही मी अशिक्षित होतो म्हणून तिकडे ड्रायव्हिंगकडे वळलो असंही नाही. ड्रायव्हिंगची आवडही होती. गाडी चालवणं, चालन, यंत्र रस्त्यावर, त्याची जी अवधानं असतात, ड्रायव्हरला क्षणार्धात निर्णय आणि अचूक घ्यावा लागतो. बरोबर. चालकाला. बरोबर. त्या चालकाची आमच्याकडे व्याख्याच एसटीत गेल्यानंतर आम्हाला ती रितसर शिकवली गेली. चालक म्हणजे चाणाक्ष, लक्षवेधी आणि कर्तव्य दक्ष. असं आम्हाला तिथे शिकवलं गेलं. मग मी जो ड्रायव्हर स्वतःला म्हणत होतो, तो एसटीत गेल्यानंतर आमच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे असं नुसतं ते नाहीये, त्याला काही थिअरी आहे किंवा काही प्रिन्सिपल्स आहेत, ते आम्हाला तिथे कळून चुकलं. म्हणून, आणि ह्या विचाराला पोषक वातावरण पूर्वीचं होतं. आमचे शेजारी ट्रान्सपोर्टवाले होते, ट्रकवाले, त्याच्यामुळे रोज शाळा अर्धा वेळ, कधी गेलो अर्धा वेळ पहिला, कधी नंतरचा अर्धा वेळ, कधी जायचंच नाही. पण एक पाठी असल्यामुळे ते शिकवतात ते लक्षात राहायचं. वया काही वेळा अपुऱ्या होत्या, पण मार्ग 60%च्या पुढं असं घडत गेलं. त्याच्यामुळे गाडी नवीन चॅसी आली, किती बांधायला जायचं त्यांच्या बरोबर. बरोबर. मग ते कसं बांधतात, गाडीची बॉडी कशी बांधतात, म्हणजे त्याच्यातच ते डोकं चालायला लागलं जास्त. काही त्याच्यात पत्रिकेचाही भाग आहे की त्या लोखंडाशी संबंधित जो ग्रह आहे, शनी प्रधान पत्रिका, त्याच्यामुळे लोखंडाची अनेक क्षेत्र आहेत. बरोबर. पण आयुष्यामध्ये तू एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच जाशील, खरं असं कुंडलीकडनं ठरून गेल्यानंतर मला पहिल्यांदा त्रास होत असेल. पण म्हणून मी ह्या ज्योतिष या विषयाकडे अभ्यासाला वळलो की अरे मी आतापर्यंत इथपर्यंत जातोय आणि पुन्हा तेवढा मागे जातोय. प्रत्येक काय म्हणजे अचिव्हमेंट आपण जे म्हणतो मी हे आता मिळवलं, असं झालंच नाही कधी. त्याच्यामुळे त्याच्याकडे वळलो. त्यातलं ते लोखंडाशी संबंध आला. लोखंड गाडी. बरोबर. करेक्ट. तेव्हा काय फायबरचा जमाना नव्हता आणि ट्रकमध्ये फायबर नव्हे. लोखंडाशी संबंध आला. गाडी चालवायला शिकलो, क्लिनर राहून गाडी शिकलो चालवायला. बरोबर. त्यावेळेला बाजारात ज्या काही गोष्टी करायला लागतात, हमाली करायला लागते क्लिनरला, गाडी चकचकीत ठेवणं, गॅरेजला काम करणं, गाडी का, ते सगळं करून मी ते ड्रायव्हिंग शिकलो. आणि बरोबरीने हे संगीत होतच. मी गाडीत जरी मी होतो तरी पहिल्यांदा सकाळी जाग आल्यानंतर सुरानीच जाग येत असे, गाणंच कायम चालू. पण पोटाचा मार्ग म्हणून तो स्वीकारला. काय कुठे कसं झालं तर टर्न झाला. बरोबर. तर तो मार्ग स्वीकारला. पण ते जीवन मला संगीतामुळे सुकर झालं. क्या बात आहे. म्हणजे 100% चालक होऊ शकलो नाही. ड्रायव्हरचे जे गुण अवगुण आहेत ते 100% झालो नाही. 100% गुण घेतलेत. अवगुण काही तुम्हाला आले नाहीत? अवगुण आले, थोडेसे आले नाही असं नाही, प्रामाणिक आहे मी. पण त्याच्यात वाहवत नाही गेलो. बरोबर. त्या अवगुणामध्ये. बरोबर. कारण मोस्टली तो सुद्धा पेशा जो आहे हा
तसं म्हटलं तर त्याचा आद्य श्रीकृष्ण आहे, उत्तम चालक. खरंय. त्यांची निर्णय क्षमता श्रीकृष्णाची आणि एकूणच त्या पेशाला ती बॅकग्राऊंड असल्यामुळं त्यातलं जेवढं जमलं तेवढं घेतलं. पुरा झालो नाही परत तिथे. पण मला मालक व्हायचं म्हणून मी गेलो होतो कारण ट्रान्सपोर्ट बिझनेस करायचा हे डोक्यात. बरोबर. मग ट्रान्सपोर्ट बिझनेस करायचा असेल तर मला स्वतःला गाडी उत्तम चालवता आली पाहिजे, मला त्यातलं बारीक सारीक कळलं पाहिजे. नाही तर उद्या दुसरा चालक, शेवटी तो पण चालकच ना, तो मला बनवू शकतो कधी. खरंय खरंय. कारण त्या ही जमातच अशी आहे, मी जमात म्हणतो मी ड्रायव्हरची, तसा जर वागला तर 100%. खरंय. ती गाडी भरून येऊन उभी राहिली मुंबईत जायला किंवा सपोज मद्रासला जायचे, उभी राहिली दारात, की तो चालक आयत्या वेळेला मालकाला फोन करणार, शेठ ते नाही हो मला जायला जमत. तो शेठचा अंदाज घेतो. मग शेठ म्हणतो ठीक आहे रे, आत्ता घे 500 रुपये, तुला आणखी घे जा. एकदा शेठनं 500 रुपये दिले की त्याला समजलं शेठ कमकुवत आहे स्वतः जायला. तसं होऊ नये म्हणून मी ते शिकलो. परंतु ती इच्छा अपुरी राहिली. म्हणजे मी मगाशी म्हणतोय ते की सगळं एका पायरीपर्यंत जाऊन परत मागे असा तो सगळा विषय. पण गाणं सतत, त्या गाण्यामुळे ते नैराश्य कधी आलं नाही. आलं होतं एकाच वेळेला, आवाज जेव्हा गेला होता. आपण त्याच्यावर येऊया थोड्या वेळाने. पण आता मला सांगा राजाभाऊ की तुम्ही प्रत्यक्ष कोणाकडे बसून गाणं शिकलात? आणि कारण कसं असतं ह्या कार्यक्रमात असं 2-3दा झालेलं आहे की सहवास वेगळं आणि शिक्षण वेगळं. म्हणजे एखाद्या माणसाचा आपल्याला सहवास मिळाला तर ह्याचा अर्थ आपलं शिक्षण झालंय का, आणि शिक्षण मिळालं तर सहवास मिळालाय का. म्हणजे गुरु हा फक्त आपल्याला काही 1 तास ट्युशन देऊन गाणं देत नाही, त्याचा सहवास पण लागतो. तर तुमचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शिक्षण कोणाकडे झालं गाण्याचं? प्रत्यक्ष शिक्षण तसं माझं आप्पासाहेब नूतन गंधर्व, आप्पासाहेब देशपांडे कोल्हापूर, त्यांच्याकडे वर्षभरच झालं. बरं. मला मी ते सुद्धा शिक्षण माझं कसं होतं, माझं सोमवार विकली ऑफ एसटी मध्ये. बरं. शनिवारी मी कोल्हापूर लावून घ्यायचो, दुपारी 3 गाडी घेऊन कोल्हापूरला जायचं. ती 8:30ला सोडायची वरच्या स्टँडला. तिथून संभाजीनगरला चालत यायचं कारण रिक्षा मिळत नसे, आप्पांकडे चालत यायचं. बरं. आल्यानंतर जेवण खाण झालं की 1-2 तास 12 वाजेपर्यंत आपण काही बोलत असत आणि काही गाव नाही दाखवित असत. पुन्हा सकाळी उठायचं, चालत वरती जायचं, गाडी घ्यायची, 7 वाजता सुटून चिपळूणला यायचं. 12:30ला गाडी चिपळूणला सोडली की आठवडा संपला. घरी जाऊन आंघोळ करायची, परत त्याच गाडीत 3च्या बसायचं आपण मागं आणि कोल्हापूर. म्हणजे पहाटेच्या 3च्या गाडी, दुपारी 3च्या गाडी, दुसरे ड्रायव्हर, त्या गाडीत आपण बसायचं आणि पुन्हा आप्पा. क्रम हाच, पण त्या क्रमात बदल एवढा, सोमवार सुट्टी दिवशी मी तिथे असायचो. सकाळी आप्पा 5 वाजल्यापासून बसायचे. मनुष्य मोठा जो, ही सगळी मंडळी मोठी आहेत, काय त्यांच्याबद्दल बोलू. 5 वाजल्यापासून सुरुवात. त्यांच्याकडनं मला आईर भैरव शिकायला मिळाला. गुरुमुखातनं शिकलेला एकमेव राग आईर भैरव. ते सकाळी साधारणपणे 5 वाजल्यापासून आधी ते खर्ज भर दाखवतो तुला, चल. दुसरे स्वरूपानंद, त्यांना उपमा दुसरी देऊ शकत नाही. साधी डग्गा मांडीवर घेऊन ठेका धरून डग्ग्यावर शिकवायचं. शिकवणं सुद्धा इतकं, जसा स्वभाव तसा भाव, तसं शिकवणं सुद्धा मवाळ एकदम. कारण त्यांना माहिती होतं हा रस्त्यावर उतरलेला पोटार्थी मनुष्य आहे, त्यांना माहिती होतं त्यातून हे करणार आहे. आणि क्षेत्र वेगळं आहे. त्यांचं पत्र आहे माझ्याजवळ. अच्छा. त्यांनी मला लिहिलं, विद्यार्थ्याला गुरुनी लिहिलेलं पत्र माझ्याजवळ. त्यांना ते कौतुक वाटायचं की अरे हे तू काल माझ्याकडे आलास, सकाळी आलास, गाडी सोडून तू परत आलास. पण सोमवारी साधारणपणे 5 ते 8 झालं की मग नाश्ता, चहा पाणी काय असेल ते, आंघोळ सगळं उरकून आप्पांचं थोडंसं अन्निक काय जे देवाचं, माझंही थोडं काही पाठांतर आहे ते, पुन्हा 10:30 वाजता बसायचं आणि पुन्हा सुरुवात, आईर सुरुवात परत. असं ते दुपारी 12:30 पर्यंत. मग जेवणाची सुट्टी, थोडी विश्रांती, परत दुपारी आप्पा 3 वाजता येऊन बसायचे. त्यांना शेवटी मला संध्याकाळी सांगावं लागायचं, आप्पा मला परत जायला 9:30ची कोल्हापूर खेड गाडी रात्रीची आहे, त्याच्यानंतर मला गाडी नाही. नाईलाजान थांबायचे. पुन्हा रात्री 9 वाजता चालत खालनं वरती कोल्हापूर खेड गाडीला, त्या गाडीने चिपळूणला 2:30 वाजता यायचं रात्री, पहाटे म्हणजे. घरी जायचं, आपली झोप काढायची आणि त्याच रात्री आपली नाईट घेऊन मुंबईत यायचं. असा तो मी ह्या विद्येच्या हव्यासापोटी फिरलो. की हे ते मला एकच डोक्यात की हे काहीतरी आलं पाहिजे. आणि मला सांगा, तुमच्या वडिलांचा पण तुमच्या गाण्यावर खूप प्रभाव आहे. वडिलांना माझ्या उत्तम नजर होती की कसं असावं.
कसं असू नये ते म्हणायचं, कसं असू नये हे पहिल्यांदा समजावं, म्हणजे उरलेलं आहे ते कसं असावं. बरोबर. वडिलांना उत्तम, वडील माझे उत्तम आधी रिटायर झाले तेव्हा प्रांतच होते सिंधुदुर्ग, पण पहिल्यांदा गोडाऊन किपर म्हणून नोकरी. पण याही परिस्थितीमध्ये समोर व्यक्ती बसून किंवा समोर वस्तू ठेवून चित्र काढायची कला अवगत होती. जसं या तसं चित्र काढीत असत. क्या बात आहे. उत्तम पेटी वाजवायची त्यांच्या दृष्टीने. बरोबर. पूर्वीची जी आवाज चांगला, गाण्याची नजर चांगली होती. त्याच्यामुळे त्यांनी मला सुरुवातीला एक सूत्र सांगितलं होती, 1 तास तुला म्हणाले समजा दिला, 60 मिनिटं दिली तर किती गाणी गाशील 60 मिनिटात. तेव्हा तरुण ना, 12 गाणी गाईन, 5 मिनिटाचं एक गाणं, 12 गाणी गाईन. चुकतंय म्हणाले, हे उलट कर, 12 मिनिटाचं एक गाणं, अशी 5 गाणी तासाभरात गा, जिथे कल्पना शक्ती थांबेल तिथे थांब आणि बाजूला हो. क्या बात आहे. वा 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 वा. त्यांना एकदा मी तेव्हा तबलाच्या साथी करीत असे, मी मध्यलयीचं सगळं वाजवत असे, विलंबित नाही. पण कीर्तनाला साजेसं, भजनात किंवा गाण्याची बैठक सुद्धा विलंबित नसेल तर मध्यलयीचे ठेके सगळे वाजवून मी बैठक त्या गायकाची पार पाडायची. ते केलं कशासाठी, तर हे गाणं आपल्याला मध्ये बसायचंय, या दोन्ही बाजू आपल्याला समजल्या पाहिजे. त्या करता पेटी, साथ, हार्मोनियम, तबला. एकदा वडील गात होते, देवा धरिले चरण, नानांचं बालगंधर्वांचं कानोपात्रामधलं गाणं, डिंपलास. देवा धरिले चरण, भक्ती सुगती जगी मधला, भाव बोल रुचवी कोण, सकल तूच विभोमान. आणि मी एकताल वाजत होतो, तरुण होतो ना जरा, त्याच्यामुळे जरा इकडून तिकडून सगळं वडिलांनी ऐकून घेतलं नाही 10 मिनिटं ते, आणि म्हणाले, मी आता थोडा असा आविर्भावात होतो कसा वाजवला होता. माझ्याकडे बघितलं, वडील आहेत ते शेवटी, त्यांना कळतं बघितलं. तुला म्हणाले मी काय गायलो हे कळलं का, देवा धरिले चरण शब्द झाले, माग काय आहे त्याच्या, मी करुणा भागतोय की देवा धरिले चरण, भक्ती सुगती जगी मजला, भाव बोल रुचवी कोण, सकल तूच विभोमान. तुझ्याशिवाय मला तारणार कोणी नाही. बरोबर. हे सगळं जे काही सुस्तही येते हे तुझ्याशिवाय नाही, आणि मी देवाला हात जोडतोय म्हणाले, आणि तू देवाच्या अंगावर जातोय. हा फरक आहे. तेव्हा म्हणाले, अर्थ समजून घे, भाव समजल्याशिवाय साथ सुद्धा चांगली होत नाही. अगदी खरंय. आणि गाणं तर पुढचाच विषय आहे. तुम्हाला शब्द अर्थ नीट कळले आणि तुम्हाला 100% ते रिअलाइज झाले तरच ते गाण्यातनं येऊ शकतं. अगदी बरोबर. अथवा अन्यथा नुसतं शास्त्र राहतं ते. खरंय. एक मोठे गायक भारताचे होऊन गेले, त्यांना असं एकदा विचारलं होतं की अमुक अमुक तबलजी तुम्हाला साथीला चालतील का, तर ते गमतीत म्हणले होते, अरे वो साथी नाही आहे, वो साडेसाथी आहे म्हणाले होते. तर मला वाटतं राजाभाऊ, तुम्ही घागबुवांच्या बरोबर खूप फिरलात, घागबुवांबरोबर तुम्ही साथी केल्यात, ऑर्गनची साथ केली, करायची त्यांना तबल्याची साथ केली, प्रसंगी 2-3 वेळा केली होती. तर घागबुवांच्या सहवासामुळे तुमच्या आयुष्यात काय बदल घडले, किंवा तुम्ही व्यक्ती म्हणून कसे घडलात त्यांच्यामुळे? बुवांच्या सहवासात आल्यानंतर माझ्यातला ड्रायव्हर कमी झाला. कारण काय झालं, ड्रायव्हर म्हणजे रस्त्यावर फिरणारी ही व्यक्तिरेखा आहे. बरोबर. सतत रस्त्यावर. बरोबर. त्याच्यामुळे रस्त्यावरचे विचार, रस्त्यावरचे उच्चार, प फ ब भ म सगळे. तर ते प फ ब भ म हे बुवांच्यामुळे कमी होऊन तिथे सारे ग म प यायला लागले. क्या बात आहे. वा 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 वा. त्याच्यामुळे मी माझा स्वतःचा विनोद करावा, वाचन माझं असल्यामुळे काही वाक्य चांगली जवळ साठवून ठेवलेत, की विनोद स्वतःवर करावा नाही, दुसऱ्यावर करू नये. क्या बात आहे. कारण विनोद चांगला असतो, त्याचे नातेवाईक वाईट असतात. क्या बात आहे. विनोदाचे. त्याच्यामुळे मी स्वतःच मग विनोद करायचो की भगवान शंकरांना प वर्ग रचिता देव म्हटलेलं आहे, प फ ब भ म. पण त्या भगवान शंकराने काय केले, नादब्रह्म पण माझ्याकडे देऊन गळ्यात प वर्ग रचिता देव अपवर्ग प्रदायीने, त्यानं मला अपवर्ग दिलं वरती, तो सारे गम प. हा मोठा फरक. कारण बुवांच्या बरोबर गेल्यानंतर यजमानांच्या घरी वास्तव्य करायची वेळ यायला लागली. घरी कुणाच्या घरी वास्तव्य करताना एक जबाबदारी असते की आपण तिथे कसं वागलं पाहिजे. पुन्हा या त्यांनी नाही म्हटलं नाही तरी येऊ नका असं त्यांनी म्हणता कामा नये. एकदा भेटलात परत भेटू नका असं त्यांनी म्हणता कामा नये. म्हणजे तिथले जे काही मॅनर्स आहेत, ताळतंत्र ज्याला आपण म्हणतो,
ड्रायव्हरला सुद्धा मॅनर्स नाहीयेत असं माझं म्हणणं नाही, त्यांच्यावर तो अन्याय होईल. त्यांच्या प्राप्त परिस्थितीमध्ये तसे ते जगत असतात. आम्ही गाडीतच झोपत होतो, कसला आला मॅनर्स, अंगात कपडे घालायचे नाही, लुंगीवर झोपायचं, कधी वर टापावर झोपायचं, कधी केबिन मध्ये झोपायचं, कधी मागच्या मालावर झोपायचं. आकाश हे आमचं लिमिट, तिथं कोण विचारणार आहे. त्याच्यामुळं घरी वावरायचं म्हटल्यानंतर नीटनेटकं, त्यावेळेच्या ड्रायव्हरच्या ह्याच्यात थोडासा मागाशी आपला विषय झाला, थोडे दुर्गुण म्हणजे पान, मग ते तेव्हाच सगळं 120, 332 तांबडा रुमाल गळ्यात, डोळे रात्र रात्र गाडी चालवून थांबरलेले. असा जर मी आत्ता असतो तर तुम्ही मला इथे बोलवणार नसता. हा जो मोठा बदल आहे तो घासबुवांच्या मुळे झाला आयुष्यात. पान खाणं वाईट नाही, बरोबर आहे. कुठलीही गोष्ट ती त्या त्या मर्यादेपर्यंत तिथे आपण राहतोय कुणाकडे, तिथे संस्कृती काय आहे. बरोबर आहे, बरोबर. तिथे ते यजमानाच्या पुढे समजा आम्ही बरोबर नाही म्हणजे, आणि आधी काहीतरी सिद्ध होऊ दे. सिद्ध झाल्यानंतर लोक तुम्हाला काही देतात प्रेमाने, काहीच सिद्ध व्हायच्या अगोदर म्हणजे माज करायच्या आधी आधी आपल्याला स्वतःची काहीतरी एक वस्तू सिद्ध करायला लागते, मग आपण माज. ते शिकवलं नाही. आणि बुवांचा स्वभावच दर्यादिल होता. समोरच्यातला कलाकार शोधायचे बुवा, ते साथीदार म्हणून माझा कधीही वापर केला नाही. राजाभाऊ, घागबुवांबरोबर तुम्ही कीर्तनात त्यांच्या बरोबर साथी केल्या, ते तुम्हाला गायलाही मध्ये मध्ये द्यायचे. आणि तुमचा मुळात आवाज हा वरच्या पट्टीचा म्हणजे वरच्या पिचचा असल्यामुळे तसाच होत. तर त्यामुळे ते जरा मला सांगा ना, की तुम्हाला एकदा तुम्ही म्हटलं होतं की तुम्हाला ते गायचे वरच्या पट्टीचा, तुमचा आवाज एकदा त्या सगळ्या भानगडीमध्ये आवाज गेलाच तुमचा, तो आधी गेलेला होता ते सांगतो. बुवांची पट्टी नमना पुरेशी काळी एक असायची. बर. एकदा मधलं जे उपपद असतं, ये रे कृष्णा तिरीच्या बुवांचं प्रसिद्ध झालं, किंवा सीतारामचरणी लक्ष लागून पूर्वीचे पारंपरिक, ते वरच्या षड्जावर असायचे. बरोबर. काळी एक वरचा षड्ज, ते झालं की गजर मध्यमात, आणि तो मध्यम पकडायचा आणि सा करायचा, काळी तीनचा सा करून पुढे करून पूर्व रंगाचं पद. वा. त्याच्यामध्ये माझा आवाज जात्यात चढा आहे, मला ती देणगी पांढरी चार म्हणजे चढा सूर आहे. बरोबर. आता बोलताना पण तुम्हाला जाणवेल. अगदीच बरोबर. मी कानात बोलू शकत नाही माझ्या, कारण कानात बोललो तरी मी एवढंच बोलणार जोरात. त्याच्यामुळं आणि त्यातून मी वाजवून गायचो. आणि बुवानामध्ये बुवा माझ्या आयुष्यात त्यांच्या उत्तरार्धाला आले. 22 वर्ष मिळाले मला बुवा, पण तो पुढचा कालखंड होता सगळा. पण गाणं ते गाणं, बुवा ते बुवा, ही सगळी मंडळी फारच मोठी आहेत. काळी तीन चढासूर असल्यामुळं आणि मी वाजवून गायचो. त्याच्यामुळे त्यांनी एखादा राग घेऊन त्यांनी गायला सुरुवात केली नाही की ते विशिष्ट वरच्या म्हणजे काळी तीन असेल तर त्याच्या पंचमापर्यंत जायचे. आणि पंचमापर्यंत गेल्यानंतर बुवा गमतीने म्हणायचे, राजाभाऊ तुम्ही इथून पुढे आता, मी इथून इथे, असंच सांगा. मी मिस्किल होते बुवा, का जातीवंत कलाकार आणि समोरच्याची कला जाणणार, त्याच्यामुळे मी इथपर्यंत श्रोत्यांना सांगायचे. कारण बुवा काही वर्ष ह्या सगळ्या लोकांकडे जात होते ना, त्याच्यामुळे घरगुती संबंध होते बुवांचे. आता राजाभाऊ याच्या पुढे पर्यंत, आता राजाभाऊ तुम्ही इथून पुढे, हसायला यायचं काही वेळानंतर मला. मग वरपर आवाज जायचा, वरती तार पंचम वगैरे सगळे लागायचे. असं करताना तो म्हणजे तरुणपणाचा तो विषय होता थोडासा. हे स्वरयंत्र वाटेल तसं वापरलं गेलं मस्तीमुळं. माझा तार पंचम लागतोय, लाव, मग सारखं तिकडे लोक टाळ्या वाजवत आहेत की नाही, इकडे डोळा असा बारीक, टाळ्या वाजतात की नाही पंचम लागल्यावर. ह्याचा परिणाम व्हायचा तो झाला, कारण निसर्ग तुम्हाला शिकवतो. खरंय. बाकीच्या गोष्टी भविष्य वगैरे सोडून द्या याचा अर्थ त्या निग्लिजिबल नव्हे, बरोबर, किंवा त्या आशाही नव्हेत. पण निसर्ग निसर्ग हा गुरु धरला तर पहिल्यांदा निसर्ग तुम्हाला शिकवतो की तू मला वाटेल तसं वापरलंयस, मला विश्रांती हवी ती तू देणार नाहीयेस. मग काय कारण असतं त्याच्यावर. एका ग्रहाचं भ्रमण गेलं शनीचं, गळा 3 वर्ष गळा बंद. ज्या आवाजाकरता लोकांनी मला त्यांच्या साथीला बसवलं नाही, तिथे मला हात जोडून सांगायची वेळी डोळ्यात पाणी आलं की असंच सांगितलं मी, ज्याच्या करता मला तुम्ही बोलवलात ते माझ्याच्यान होत नाहीये. बुवा माझ्याकडे बघतायत, त्यांनाही हात जोडले, श्रोत्यांना हात जोडले, म्हटलं ते माझ्याच्यान होत नाही, आवाज येत नाही. पांढरी एकला सुद्धा आवाज लागेना. अरे बापरे. आता पांढरी एकला आवाज लागत नाही, आता काय करायचं, संपला विषय. पण त्याच्या खाली काय
काही मनातच बोलल्यासारखं झालं म्हणजे पाण्याच्या खाली. असा तो सगळा विषय आल्यानंतर त्याला 3 वर्ष रेस्ट मिळाली त्या आवाजाला. पण मग त्या काळात तुम्ही काही साथसंगती करत होतात का? साथसंगती करीत होतो. भजनात कसं, भजन हा माझा मूळ ह्याचा विषय, आत्मीयतेचा. महाराजांच्या समोरच आम्ही मोठे झालो. पण मग असं तुम्ही या मठात वगैरे सगळी भजनं केली, त्याच्यामुळे तुमच्या प्रकृतीत हा एक काय म्हणतो स्टेज फिअर किंवा आपण सबाधीटपणा म्हणतो भजनामुळे झाला. मी लहानाचा मोठा तिथे झालो. आता दुसरं एक नाव आपलं आहे हर्षल गाडदरे, तोही आम्ही दोघेही तिथे लहानाचे मोठे झालो. काय बात आहे. जन्मास आल्यापासून आम्हाला महाराजांच्या पादुका नजरेसमोर दिसल्या. आश्वासक, भिवू नको, तुझ्या पाठीशी आहे. आणि खरं खरं तिथला एक प्रसंग सांगण्यावर काय वेळ बघा. अगदी 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 सांगाच. म्हणजे आवाज जाण्याच्या घटना 2 वेळा घडल्या माझ्या आयुष्यात. एकदा ती घडली, ती 3 वर्ष आवाज नाही, नंतर आवाज आला. भजनात बसतच होतो. तिथे काय आहे, तिथे भक्तिभाव महत्वाचा आहे. खरं. तिथे तुम्ही शास्त्र चर्चा किती करता ह्याला काहीही मुद्दा नाही. गायकीला महत्व नाही. बरोबर. तिथे भक्तिभाव, तुम्ही जे पद म्हणताय ते किती भावनेने म्हणताय, तुम्हाला किती समजलंय त्या पद्धतीने तुम्ही चला. बाकीच्यांना ती समजावं ही सुद्धा अट नसते, कारण संतांनी इतकं काम सोपं करून ठेवलेलं आहे. विष्णुमय जग वैष्णवांता धर्म भेदा भेद भ्रम अमंग, यात काही न कळणार तर नाहीच आहे. त्याच्यामुळे तो भाव होतोच तयार. असं ते मग त्या भजनात बसून 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 महाराजांना मनात करुणा भागायची. तुम्ही दिलेलं आहे, तुम्ही काढून घेतलं. तर मला काही शिकवायचं असेल तुम्हाला की तुला जो काही येतोय टाळ्यांचा गजर ऐकायला, ते तुझं काढून टाकणार आहे मी. तसं काही नसतं. मनात मी आणलं किंवा निसर्गांचं मनात आणलं तर टाळ्या बिळ्या बंद होऊ शकतात. त्याप्रमाणे ती करुणेला भाकून त्यांना प्रार्थना करून करून 3 वर्षांनी त्यांनी ती ॲसेट परत दिलं नाही. पण एकदा असा विषय झाला, मठात बुवांचं कीर्तन, घाग बुवांचं, आणि बुवांना काही आजारपणामुळे बुवांचा 2 दिवस अगोदर मला फोन आला की राजे भाऊ मला येता येत नाहीये, काहीतरी दुसरी व्यवस्था कीर्तनाची कर. म्हणून मी मठात संचालकांना सांगायला गेलो असं असं आहे. तर लहानपणापासून मी तिथेच वावरलेला असल्यामुळं मठाचे त्यावेळचे संचालक नारायण बुवा केळकर, त्यांनी मला असं सांगितलं, नाही तू बुवांबरोबर वाजवतोयस, तुझीच गाण्याची बैठक करायची. अहो म्हटलं काय म्हणता काय तुम्ही, मुळामध्ये व्यक्तिसापेक्ष माणसं येणार आहेत, बुवांचं कीर्तन ऐकायला लोक आणि गागबुवांचं येणार आहेत. मी जरी कीर्तन करीत असतो तरी सुद्धा मी त्यांच्या बदली उभा नसतो राहिलो. आजचे येणारे श्रोते आहेत हे बुवांचे श्रोते आहेत. अशा वेळेला बदली उभं राहताना त्या कलाकाराची काय परिस्थिती होती ही मला माहिती आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं तसं नाही घडणार. ते ऐकायलाच तयार नाहीत. तूच तुझ्या गाण्याचा कार्यक्रम करायचा. आता इच्छा महाराजांची ते ऐकलं आणि मला त्याचं टेन्शन आलं की त्यांच्या बरोबर डावीकडे बसून गाणं बरोबर आहे आणि फुलफुले त्यांच्या ऐवजी कीर्तनाऐवजी गाणं, हे कर्म कठीण आहे. कारण गाणं पण तेवढंच त्यांचं त्या दर्जाचं होतं, तिथे कुठेच पोहोचू शकत नाही मी. कारण मी त्यांच्या साथीला जो बसायचो तो विद्यार्थी म्हणून वेगळ्या पद्धतीचं गाणं मला मिळवायचं आणि त्याचं उत्तम साधन हार्मोनियम. बरोबर आहे. बुवानी काय म्हटलंय आणि ते मी काय वाजवलं हा नकाशा माझ्या समोर असायचा. आणि ते लक्षात ठेवायचं. अशा त्या जागा मी असं गाणं वाढवीत गेलो. आवाज गेला, पूर्ण गेला, अशीच सुरुवात. अरे बापरे. सगळे इंजेक्शन झाली, गोळ्या वाड्या भरपूर चालू झाल्या. हेरम जोगळेकर माझ्या साथीला होता त्या मठात. दुसऱ्या दिवशी तो दुपारून आला, संध्याकाळी रात्री गाणं म्हणून ट्रायलला. संध्याकाळी घरी बसलो. तो म्हणतो राजाभाऊ काय हो, काय नाही, काय ते करतील ते, आपण काही नाही. आता माझ्या लक्षात आलं, कारण तो माझ्या ते लक्षात आलं नाही हे काय आहे. एक तो धडा मिळाला होता. ते करतील ते, ही माझी श्रद्धा आहे. बरोबर. सगळ्यांनी ठेवावी असा माझा आग्रह नाही. पण मी सश्रद्धा असल्यामुळं, आध्यात्मिक पिंड आईमुळं आलेला, वडिलांमुळं. संध्याकाळी ट्रायल झाली. मी रात्री असं असं गाणार आहे. सुरुवात पांढरी चार सोडायचा नाही, कारण तो मला अत्यंतिक आवडता सूर आहे. खरंय खरंय. त्या पांढरी चारचा मला 2 तऱ्हेने फायदा व्हायचा. मला खाली मध्यमापर्यंत गाता यायचं, वरती मग अंधारापर्यंत गेलो तरी पुरते मध्यमापर्यंत जाता येत होतं. भरपूर झालं तेवढा स्पॅन मिळतो तो. त्याला मी एकच सांगितलं, म्हटलं तिथे गेल्यानंतर गंमत बघ काय होती ती. नमस्कार करून महाराजांच्या पुढे बसलो. सुरुवातीला गोरख कल्याण चीज म्हणायला सुरुवात केली. थोडा वेळ आवाज खरखर खरखर खरखर
म्हणजे माझी श्रद्धा असूनही मी तिथे डळमळत होतो. यार काय आपण बसलोय तरी, श्रोते आलेले आहेत, बुवांचे श्रोते आहेत, ते माझे नव्हे, आणि त्याला आवाज गेलेला आहे. पण मी खरंच सांगतो, एवढा म्हणजे काय तो चमत्कारच आपण म्हणू. 10व्या मिनिटाला सुंदर जो आवाज लागला, तो पुढे मी 3.25 तास गायलो. क्या बात आहे. नॉनस्टॉप, वा मध्ये इंटरव्हल नाही, नॉनस्टॉप 3.25 तास गायलो. तिथे समोर बसलेला एक श्रोता मला म्हणाला, अरे एवढं ताणून गायची काही गरज नाही. म्हटलं मनापासून गायलो, ताणून नाही गायलोय. मला येते तेवढं सगळं ते त्यांनीच दिलेलं ज्ञान आहे, ते त्यांच्या पुढे ठेवायचंय मला. त्यांच्या सेवा स्वरूपाने मला त्यांच्या समोर ठेवायचंय. त्यांची ज्यांनी दिलंय त्यांची सेवा आहे, त्याच्यामुळे मनापासून गायलोय. आणि हेरमला म्हटलं, आता पुन्हा आपण पायरी उतरल्यानंतर गंमत बघू. त्या मठाची पायरी आम्ही रात्री घरी जाण्याकरता शेवटची पायरी उतरलो आणि तिथे पुन्हा होता त्याचा. अरे बाप. तो पुढे मग 5-6 दिवस तसाच होता. पण आला परत आल्यानंतर हा जो पहिला गेलेला होता, त्याच्यानंतर हा प्रसंगोपात्त गेला त्या टेन्शननी की अरे बुवांच्या बदली. आणि मी गाणं पण बुवांचं तयार आहे असंही म्हणता येत नाही. बरोबर, खरंय. तुम्ही एकदा म्हटलं होतं की रस्त्यावर भजन म्हणत पैसे मागणाऱ्याकडनं तुम्ही एक चाल घेतली, तो काय किस्सा आहे? ट्रक होता तेव्हा माझ्याजवळ. मुंबईतनं रात्री चिपळूणला गेलो आणि पुढे जायचं होतं. मधल्या वेळात घरी आंघोळ बिंघोळ करायची आणि पुढे जायचं. आलो तो तिथे समोर हे रस्त्यावरती जे लोक येतात, म्हणजे काही तमाशा मंडळ त्यावेळेला गावात असायची. चिमग्या सीझन होता, ते तमाशातले काही लोक आणि गाणं म्हणून भिक्षा मागणारे. त्यांनी सकाळी एक सुरुवात केली नाही अशी. मी गाडीजवळ यायला आणि त्यांनी राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. राजा भाऊ, एकदा होऊन जाऊ द्या, एकदा चालती म्हणून दाखवा ना मला. मी तुम्हाला फक्त तंबोरा देतो. त्यांना रागाचं ज्ञान नव्हतं, पण भावना जी म्हणतो ना, ते गात फिरायचे आणि पैसे मिळवायचे. अच्छा. लोक काय किंमत करतील काय असले काही विचार त्यांच्या डोक्यात नव्हते. पण ते सहज सकाळची वेळ होती. त्यांनी सुरुवात केली नाही. त्यांची आवाज लावायची पद्धती रस्त्यावरची असते. हे मी केलेलं बरोबर. हे पुढचं वळण मी दिलेलं. पण तो साधारण त्यांनी तिलक, जोग अशा ह्याच्यात आणि धानी असं ते फिरवीत होते. वेगवेगळं त्यांच्या दृष्टीने ते बसत नव्हतं, पण मला ती चाल आवडली. राम गावा राम ध्यावा, ही जी थांबायची स्टाईल होती ना, ही नानांशी साधर्म्य बालगंधर्वांशी. ते षडजर इतके सुंदर थांबायचे. राम गावा राम ध्यावा असं म्हणायचे. इथे सगळं पूर्णत्व झालं. राम गावा राम द्यावा, राम जीवीचा विसावा. राम राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम ध्यावा. ते असं मी ते फक्त मला असलेल्या ज्ञानाने ते मी सुसंबद्ध करून घेतलं. मग पुढे काय केलं त्याचं, कल्याणाचे जे कल्याण, क्या बात आहे. राघोबाचे गावे गुण, राघोबाचे गावे गुण, राम गावा राम. क्या बात है. वा वा वा. मंगलाचे जे मंगल, बहुत अच्छे. राम कौशल्येचा बाळ. वा 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 वा. मी हे जे फिरवलं इथे, मग मला माझ्या गुरुजींनी सांगितलं नाही, अरे कौशल्य हे सुद्धा तत्व आहे. राम हे जसं तत्व आहे तसं त्याची माता मातृतत्व आहे. तेव्हा ते राम कौशल्य नाही करायचं. क्या बात. वा. मी सुधारलं लगेच ते. राम कौशल्येचा बाळ, राम गावा राम. आणि शेवट आला, राम कैवल्याचा दानी. बहुत अच्छा. राम कैवल्याचा दानी, राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी. बहुत
आवाजाचे वा वा. रामदास अभिमानी राम गावा राम. क्या बात आहे. त्यांनी ती अशी साधारणपणे गायलेली चाल माझ्या डोक्यात राहिली. आणि दुसरं म्हणजे आता ऐकताना असं जाणवलं की अतिशय पवित्र आहे. पवित्र बस म्हणजे आपण तो शास्त्र त्यातलं बाजूला जरी ठेवून दिलं तर नुसतं तुम्ही खालच्या सज्जावर तो राम घ्यावा, त्याच्यात जी पावित्र्य आहे त्या चालीमध्ये कसं दादांचं दिसाय छोटा गंधर्व. अक्षरशः त्याची गंमत दाखवतो झटकन. हो अगदी जरूर. बोलो ऐसे बोल वा वा. बोलो बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. क्या बात आहे. वा वा. हा जो षडज्यावर थांबण्याचा ह्या लोकांचा जो भाव होता ना, पूर्णत्व तिथे जाणवतं. खरंय. बस खरंय. नाही आणि मला ना ह्या सगळ्या तुमच्याकडनं ह्या गोष्टी ऐकताना आता आपण काय दरवेळेला काहीतरी नवीन एक गोष्ट उकलली जाते असं म्हणतो, ती असतेच. ह्याच्यात कुठेही स्वतःला सिद्ध करण्याचा भाव नाहीये त्यांचा की मी काय इथे चाल केली बघा, मी काय. निश्चित त्यांची श्रद्धा होती की हे सगळं तिथून चाललेलं आहे. खरंय. जे काय आहे ते खरंय. खरंय. मला इथे नाही की आता थोडासा ऑफ ट्रॅक मी होतो, पण अगदी स्वाभाविक एक उर्दूतला मला शेर आठवला इकडे आता, की ते वसीम बरेलवी नावाचे मोठे शायर आहेत. ते असं म्हणतात की जमी की कोई भी वकालत नहीं चलती, जमी की कोई वकालत नहीं चलती जब आसमां से कोई फैसला उतरता है. म्हणजे तसं ते मला असं वाटतं. राजाभाऊ, मला एक गोष्ट तुमच्याकडनं अजून ऐकायला आवडेल की जसं तुम्ही आता कौशल्याचं उदाहरण दिलं की कौशल्या नाही करायचं आपल्याला, तसं पदातले शब्द नीट जोखून त्याचा गाण्यामध्ये वापर करणं, म्हणजे कुठे उकार ताणायचा आहे, कुठे इकार ताणायचा आहे, कुठे आकार ताणायचा आहे, हेच संस्कार तुम्ही कोणाकडनं घेतलेत? हे कीर्तनकारांकडनं आले. आणि कीर्तनकार म्हणजे घागबुवांचे गुरुजी रामचंद्र बुवा कराडकर, हरिभक्त परायण, पूर्वाश्रमीचे, नंतर ते शंकराचार्य. बरोबर. तो शब्द तिथे समोर त्याच्या हृदयामध्ये शिरला पाहिजे अर्थासकट. तुम्ही कष्ट घ्या. दाखवतो. राम कैवल्याचा दानी नाही, राम कैवल्याचा दानी. क्या बात आहे. वा वा. पण कळलंच पाहिजे ना, काय करावं लागत नाही. शब्द व्याकरण नीट समजून घ्या. फार नाही की राम कैवल्याचा दानी आणि ह्याचा अभिमान कुणाला, तर रामदासा अभिमानी आणि रामदास अभिमानी. क्या बात आहे. वा वा. हे कीर्तनकारांचं ऋण आहे. कसं पूर्वीच की कसं वाणावं, कसं गावं. चढीपट्टी त्याकरता असायची की मागही अर्ध सप्तक मिळायचं, पुढचं अर्ध सप्तक, मधलं पूर्ण सप्तक. म्हणजे तो जो घेतलेला अभंग आहे पूर्वरंगाला, तो व्यवस्थित लोकांपर्यंत ऐकायला जायचा. म्हणून कराडकर पठडीचं हे वैशिष्ट्य आहे. काय बात आहे. की तो चढा का गायचा मध्यम षडजे करून, ते शब्द नीट पर्यंत श्रोत्यांपर्यंत पोहोचतात. आणि तितके ते सावकाश म्हणायचे, समजेपर्यंत म्हणायचा. ती पुनरावृत्तीच्या भागात संकल्पना ही आहे. त्याचं हल्ली थोडंसं असं म्हटलं जातं की अमुक गायक फार पसरून गातो असं म्हणतात बघा, म्हणजे एखादं गाणं. पण त्याच्या मागचा हा महत्वाचा भाव आहे की आपण ज्याला पसरून गातो म्हणतो ते लोकांवर तो एम्फसिस केला जातो, हे फार महत्वाचं. मला ते प्रिन्सिपल सांगायचं. राम कैवल्याचा दानी आहे प्रभू, त्याच्यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही. म्हणून रामदासा अभिमानी, रामदासा अभिमानी आणि रामदास म्हणून रामदास स्वामी स्वतः अभिमानी का, तर माझा प्रभू असा आहे. क्या बात आहे. वा वा वा. क्या बात. वा वा. की मागून कुणाजवळ सुप्रीम पॉवर. क्या बात. राजाभाऊ, प्रत्येक गायकाच्या किंवा प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक सगुण भक्ती असते आणि एक निर्गुण भक्ती असते. सगुण भक्तीमध्ये जसं तुम्ही आता म्हटलं की घागबुवांचं उदाहरण आहे किंवा तुमच्या वडिलांचे झाल्यावर तुमचे संस्कार आहेत, तर तुम्ही अशी निर्गुण भक्ती सुद्धा खूप केलेली आहे किंवा तुमचं हे निर्गुणातनंच पण शिक्षण खूप झालेलं आहे. हा, तर त्याच्या म्हणजे मला आता तुमच्याकडनं अभिषेकी बुवा, रामभाऊ, छोटा गंधर्व या सगळ्या मंडळींकडनं तुम्ही काय घेतलं आणि कसं घेतलं हे ऐकायला आवडेल. पहिला संस्कार रामभाऊंचा कानावर, कारण आमच्याकडे गाव त्यांचा आमच्याकडे, बरोबर, त्याच्यामुळं तिकडे ज्या वेळेला यायचे त्यावेळेला बैठका चिपळूणला त्यांची जी मित्रमंडळी होती त्यांच्या घरी व्हायचे, तेव्हा मी ऐकायचो. नंतर नाटकाला ते यायचे, त्यांची नाटकं सगळी मंदारमाला, गौरीशंकर चिपळूणला आली तेव्हा मी रंगमंदिरात खुर्च्या लावायचो. बरं, खुर्च्या लावायला, कारण
परिस्थितीचं रणगाणं गायचं नाही मला, पण तेव्हा नव्हतंच. म्हणजे रुपया सुद्धा पिठाचा काढायची कंडिशन नव्हती. मग आम्ही काय करायचो, खुर्च्या लावायच्या किंवा आम्हाला तो मोफत बघायला मिळायचा. आणि तेव्हा मग आम्ही काय करायचो, खुर्च्या लावून मागं उभं राहायचं किंवा असं बाजूनी, आणि मग अतिरसिक जे असतात ते थोड्या वेळाने उठून जातात. बरोबर, ठीक आहे, असं म्हणजे तपश्चर्याची जाणीव नसते. किंवा मी दिले तेवढे पैसे, मी केव्हाही उठून जाऊ शकतो, हाही एक भाव असू शकतो, असतोच. जातात की मग त्या खुर्चीवर जाऊन बसायचं, तिथे आता कोण येणार नाही. असा मी गोविंदरावांच्या माग, भोजराजींच्या माग, मधुकर बर्वे, आपले पारसेकर, अशा लोकांच्या माग बसून मी ऐकलेलं आहे. कसं वाजवतात त्याचं पण निरीक्षण, ते माझ्या ड्रायव्हिंग क्षेत्रातलं मला ते ड्रायव्हिंग क्षेत्राला उपयोगी झालं की निरीक्षण हवं. कसं पाहिजे, कसं वाजव, साथीला कसं वाजतं, दोघांचा मिलाप कसा आहे, व्हायोलिन आणि ऑर्गन, तबला कसा चाललाय, समोरचा मनुष्य एकटा गातोय, त्याच्या समोर फक्त तबल्याचा एकच षड्ज चालू आहे, बाकीचे हे दोन षड्ज त्याच्याप्रमाणे हलणारे आहेत. बरोबर आहे, पण ठाम षड्ज तो एकच आहे. सुराच्या तबल्याचा जो नाद आहे तोच सा आहे. क्या बात आहे. आणि त्या सावर ते निरनिराळे प्रकारवरती तयारीने सगळं, जशी साधना आहे त्या लोकांची होतीच, मूर्छना वगैरे सगळं चालू आहे, तो एकच सा चालू आहे तिथे, आणि तो लांब आहे, बैठकीसारखा जवळ नाही. अशा परिस्थितीत हे कसं करतायत, अहोरात्र प्रवास, रात्र जागरण, त्यांचंही जीवन, कलाकाराचं जीवन हे असंच आहे. बरोबर आहे. थोडंसं आमचं ड्रायव्हर हा सुद्धा कलाकारच आहे, त्याच्यामुळे त्या बाबतीतलं साधर्म्य आहे. रात्री वाटेल तेव्हा जेवण, वाटेल तिथे मिळेल ते खाणं, पण आपली साधना म्हणजे माणसं ते ड्रायव्हिंग, ते चालू ठेवायचं, हे चालू ठेवायचं, असं ती सांगड त्यांच्या कृपेने घातली गेली. पण त्याचं मूळ इथे आहे की कसं ठेवतात. 1000 लोकांच्या पर्यंत पाठीमाग माझा आवाज पोहोचला पाहिजे. वरती टांगलेले माईक, सिस्टीम नव्हत्या. त्यावेळची गाणी ऐकताना आज जी मजा येते ती आज इतक्या सगळ्या इक्विपमेंट असून येत नाही, त्याचा परिणाम तो येत नाही, असं माझं प्रामाणिक. अगदी बरोबर, अगदी बरोबर. याच्यात महत्वाचं कारण मला असं एकही वाटतं ना की हल्ली टेक्नॉलॉजी ही इतकी प्रगत झाल्यामुळे कलाकारांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा आळशीपणा आलाय. म्हणजे आळशीपणा कशा दृष्टीने की अरे ठीक आहे इथे नाही झालं ना तर आपण ते तिथे सावरून घेऊ, त्यावेळेला हा ऑप्शनच नव्हता. त्याच्यामुळे सगळ्यांनी ते गाणं झालं. हा, तर आपण त्या रामभाऊंच्या ह्याच्यावरती तुमचा पहिला गाण्याचा संस्कार रामभाऊंचा झाला. तुमच्या गाण्याचा संस्कार म्हणजे त्या घरात आमच्याकडे रामभाऊंचं गाणं ऐकत असत ना. बरं, त्याच्यामुळे पहिलं हे बघ कशी अॅक्युरसी आहे बघ, ठरलेलं आहे गणित, बांधलेलं गणित आहे. हे त्यावेळचे आमच्या वडिलांचे चुलते माझे जवळजवळ 12 वर्ष जयपूर गायकी इथे दादरला टिळक मास्तरांकडे, अरे वा वा क्या बात, त्यावेळेला गायलेले आहेत, शिकलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचं एक असं सांगण्याचं हे बघ, हे बंदिश बघ कशी झाली, ठरलेलं आहे. इथे मला आत्ता आठवलं म्हणून मी पेश केलं तसं नाहीये, ही होते बरोबर, ही सुद्धा पोझिशन किंवा ही अवस्था येते, पण त्याला तेवढी वर्ष जावी लागतात, तेवढी साधना तुमची व्हायला. आता सुचलंय हे एक 2, 2.5, 3 तपानंतरच्या गोष्टी आहेत त्या, खरं असं मी मानतो. पण तुला मूळ गाताना तुझ्याजवळ शास्त्र म्हणून जी चौकट अॅक्युरसी पाहिजे ती बघ कशी आहे बघ. की कितीही मात्रांचं आवर्तन असू दे, किती ताण ती तिथे येणार म्हणजे येणार, आलाप तो तिथेच संपणार. काय बात. याच्यामुळे रामभाऊंची गायकी आणि चढासूर, त्याच्यामुळे मला तिकडे आत्मा ओढला गेला. हे सगळे दादा कमे छोटा गंधर्व काय, रामभाऊ काय, पांढरी चार सूर आणि आमच्या भजनांचे पांढरी चार सूर. लहानपणाला तो पांढरी चार ऐकलाच आहे, पांढरी चारच ऐकलाय, दुसरं काय गाणं आत्मा बोलत नाही असं वाटतं आपला. वा वा वा. तो त्यांचा तो विचार. अभिषेकी बुवांकडनं शब्दानी, शब्द प्रामाण्याने जाणारं गाणं. शब्द म्हणजे सूर टांगायला गेलेल्या खुंट्या वगैरे असं बरोबर. शब्दात तुम्ही नुसते सूर एखाद्या रागाचे घेऊन बसले, हे माझं मत आहे. नुसते सूर तुम्ही जरी आरोह अवरोह करीत बसले, त्यातनं काय भाव निर्माण होणार आहे. पण ती फार पारलौकिक पुढची अवस्था आहे. खरं स्वामी हरिदास आपल्या पुरेसं आत्ता तसं आहे. तुम्ही नुसते समजा मारव्याचे सूर घेऊन बसलेत, काय भावना त्यातनं निर्माण होणार, बराच वेळ ते तसंच चालणार आहे. पण ज्यावेळी तुम्ही ते शब्द घालाल, शब्दाच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही मारवा ऐकाल, हे ईश्वर मोहिय की जानत गती जो दिस की बिना तू अकरत, तू ही आधी तू, ह्या शब्दांनी त्या मारव्याला अर्थ येणार. बरोबर आहे.
मी मध्यंतरी खूप छान वाक्य वाचलं होतं की आपण शब्दांनी सुरांवर अर्थाचे आरोप करतो. म्हणजे सुरांना स्वतःच म्हणायचं असतं जसं तुम्ही म्हटलात, पण ती स्टेज आयुष्यात यायला खूप वेळ होतो. सध्या सुरांना कसं वागवायचं हे शब्द ठरवतात. 100% शब्दाशिवाय तो तुम्हाला येणारच नाही होता. जरा एक सेकंड दाखवतो. अगदी अगदी अगदी. अण्णांचा अभंग घेऊ आपण, भीमसेन अण्णांचा. पंढरी निवाजा सख्या पांडुरंगा, वा वा. करी अंग संगा, करी अंग संगा भक्ताची पंढरी निवा. हे झालं. आता पुढचं जे कडवं नटभैरवात आहे, बरोबर, भक्त कैवारी, याच्या ऐवजी आपण हे पहिलं म्हटलं, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा आ काहीच नाही. म्हणजे ही आधीची आलापी आहे, नंतरची आहे, मध्ये काहीतरी येणार आहे, काहीच नाही. पण इथे आम्ही शब्द आले, भक्त कैवारी. नटाचा तो स्वभाव जो आहे, भक्त कैवारी वा वा, होसी नारायण. तो नारायण तिकडे उभा आहे म्हणून तो दैवत माझ्या दृष्टीने असं वाटतं. क्या बात आहे. वा 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 वा. तिथे जो तू उभा आहे, अंतर दिसतंय आपल्याला. तो दैवत त्याच्यासाठी संगीत दिग्दर्शक हे त्याचा विचार होतो. हा दैवत असा का आला किंवा इथे ही योजना का आली. भक्त कैवारी होसी नारायण. वा वा. हा नटाचा एक ठामपणा. तो मागे दिसतो नारायण ठाम आहे. आणि मग पुढे आहेस ते बोलता वचन काय लाज काय लाज. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की शब्द असल्याशिवाय ते ठसत नाहीये. नटभैरव गातोय मी, पण तिथे शब्द आले म्हणून तो कळला ना, तो जास्त अप्रिशिएट झाला. खरंय खरंय. सारे रे ग ग म म बरे हे सगळं करताना भक्त कैवारी दिसला. नटभैरव जवळ आला. नट तर अभिषेकी बुवांचं असं शब्दांकडे भयंकर लक्ष, आणि ही गोष्ट तुम्ही त्यांच्याकडनं अगदी हेरलीत. आणि मग छोटा गंधर्वांकडनं काय? दादांचा लढीवाळपणा. वा. गोविंद गोविंद वा वा. गोविंद 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 वा वा. मना लागली या छंद. हे जे आहे ना इथे आलं तर मना लागली या छंद. नाही, या इथे एका चांगल्या व्यक्तीने म्हणजे नाव घेईन मी की रामभाऊंचं गाणं आणि छोटा गंधर्वांचं गाणं ह्याबद्दल निर्मलाताई गोगटे असं म्हणाले की दोन्ही तुल्यबळ, एक आक्रमक दुसरा प्रेमळ. प्रेमळ. वा. गाणं तितक्याच तयारीचं, पण बाहेर जाताना श्रोते रामभाऊंचं गाणं विसरत असत, कारण ते अनुकरणीय नव्हतं. भावामुळं अनुकरणीय गाणं छोटा गंधर्वांचं. खरं. छोटा गंधर्वांचं बाहेर जाताना लोक गुणगुणच जात असत, कारण तिथे भाव होता जास्त. रामभाऊंचा भाव नव्हता असं म्हणलं नाही, आक्रमकपणा जास्त होता त्याच्यात. मी तोही अभ्यास केला की कुठे कुठे आक्रमक हवं गाणं. बरोबर, हवंच ना. बरोबर. आपल्याला हे जे सगळे षडविकार रिपू आहेत ना, त्यातला क्रोध आहे ना, तो हवाच ना. तो काढूनच टाकला तर सांगतात होते रे. खरंय. तो कुठे हवा हे समजलं पाहिजे. गोविंद गोविंद मनाला गेलिया छंद, मग गोविंद ते काय भास समजून चुकलं काय ते. भेद नाही देवा तया गोविंद. इतकं सुंदर. मी ते भाव तो विसरूच शकत नाही मी आयुष्यात. त्या त्या व्यक्तिरेखेंची जी वैशिष्ट्य होती. वा वा. रामूंचं जसं सांगायचं झालं सूरगंगा मंगला, सूरगंगा मंगला. राग तोच आहे बघा जवळ, पण नाटकातला आलं. बरोबर. तिथे कसं पद गेलं. सूरगंगा मंगला संगमी तिची महेश्वर रंगला. सूरगंगा ही जी गाणी ही मला आवडायची, कारण काय गाते बघा.
मला त्याचे व्याख्या नाही करता येणार, पण त्यातलं आवडलेलं मला ते पाहता त्या रागिणीची नर्तन ऐकता करताल चंचल कंकणे वा वा खिन्नतेचा भार सारा रंग खिन्नतेचा भार सारा खिन्नतेचा भार सारा मंगला संगमी. ही एक म्हणजे रामोंचं हे वैशिष्ट्य जाणार. रामोंचं नंतर दुसरा एक अभंग नुसते एक अगदी 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 साधारण शास्त्र तेच चालू आहे. दादांचा अभंग सांगितला गोविंद गोविंद हे राग तो साधारणपणे चालू आहे. पाहता त्या रागिणीची नर्तन ऐकता करताल चंचल कंकणे खिन्नतेचा भार सारा. ह्या ज्या काही आता हा शिवरंजन दिसतोय बरोबर कसा दिसतोय भंगला संगमी तिचिया महेश्वर रंगला सुरगंगा मंगला. रामभाऊ इथे अभंग पण गायचे. पंढरीनाथ नाम तेच रामभाऊ मास्तरांचं. पंढरीनाथ नामाचा जडला छंद नित्याचा. काय सुंदर हो तेच रामभाऊ आहे का. मी वैशिष्ट्य हेरीत गेलो की गाण्यातनं कसा पदाप्रमाण बदल करता येतो ते नाट्यगीत आहे. क्या बात है. अभंग आहे. वा वा क्या बात है. मायेचा भोवरा फिरया गरगरा गरगरा पंढरीनाथ. वा वा सुंदर चाली गायले सुंदर म्हणून अजरामर झाले. क्या बात है. अभिषेकी बुवांचं आता काहीतरी म्हणत होतात की एक अभंग घेऊया म्हणून काहीतरी. अभंग नव्हे अभिषेकी बुवांचा शब्द म्हणजे कसे ते शब्द पार्श्वगायन केलेलं आहे बुवांनी काही नाटकाला. बर त्यातलं एक नायकी कानड्याचं पद आहे. नायकी कानड्यामध्ये बांधलेलं कैकेयीच्या दशरथाच्या तोंडी आहे त्या कैकेयीच्या मला काय नायकी कानडा किती सुंदर. तुम्हाला मी गुणगुण आवाज जोपर्यंत तुम्ही त्या शास्त्राचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत गुणगुणण्याचा आनंद नक्की घेऊ शकता. हे बुवांच्या संगीताचं वैशिष्ट्य. क्या बात है. तुम्ही शास्त्र शिकायला की ते किती कर्म कठीण आहे बुवांनी रचलेलं पण ते तुम्हाला सहज दिसतंय. सांग प्रिये तुझ का दशरथ आहे दोन्ही पद आहे. सांग प्रिये तुझ काय हवे. वा वा पंचमावर खाली येऊन लागलं. काही लोकांना ही जागा लक्षात येत नाही. खाली कसं हा वेगळाच विषय हो. सांग प्रिये तुझ काय हवे मम हृदयाची तूच स्वामिनी. मम हृदयाची तूच. आता तूच जो आहे ना हा वेगळ्या अर्थाने वेगळा पण गाता येतो पण खरोखरी म्हणतायत बरोबर की तिला वर दिलेले होते ना. हो बरोबर. तू तुझ्या सोयीस्कर वेळेप्रमाणे म्हणाली होती मी मागून घेईन तुमच्याकडनं. मम हृदयाची तूच स्वामिनी काय हवे तुझ सांग नवे. सांग प्रिय बहुत अच्छे तुझ काय हवे. शब्द बघा अवघड राग आहे पण शब्द किती बेमालूम बसले. संगीत दिग्दर्शन. क्या बात. वा वा. राजाभाऊ मला तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीचा वेळ संपतो तशी आपल्याला मुलाखतीच्याही शेवटाकडे आपण येतोय परंतु मला तुम्हाला शेवटाकडे येताना मला तुम्हाला सुरुवातीचा प्रश्न विचारायचा. तो असा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या प्रत्येक मैफिलीची सुरुवात पुऱ्या धनश्रीतल्या एका रचनेने करता. मग ती रागाची वेळ असेल किंवा रागाची वेळ नसेल ह्याच्या मागचं काय कारण आहे आणि ती रचना पण तुम्ही थोडीशी गाऊन दाखवावी अशी माझी इच्छा आहे. कारण असं आहे हे जे अधिकारी लोक होऊन गेले पाठीमागे की ज्यांनी आयुष्य त्याकरताच उपयोगात आणलं त्यांच्या साधनेमुळं एखाद्याच म्हणजे ज्या ज्या पदांना ज्या ज्या चाली लागल्या श्लोकाला असतील पदांना असतील ते अजरामर झाले.
माझ्या दृष्टीने ती चाल बदलावी असं मला वाटलं नाही. तुम्ही कुठे ऐकलीत पहिल्यांदा ही चाल? मी नरसोबाच्या वाडीला माझं गाणं होतं अगोदर 5 ते 7 आणि नंतर महाराजांचं प्रवचन होतं. बर. कराडकर बुवांचं. हो. नंतरचे विद्याशंकर भारती पूर्वाश्रमीचे मागे बोललोय. हो. कीर्तनकार कराडकर पठडीचे जे जनक हरिभाऊ कराडकर त्यांचे चिरंजीव, ज्यांच्यापासून पठडी सुरू झाली हरिभाऊ बरोबर. हे विनायकराव अंगडी शिकलेले होते पटवर्धन. ही सगळी शिकलेली मंडळी होती. असं त्याशिवाय हे चिरस्थायी झालेलं नाही. त्यांनी माझं गाणं झालं. मी आणि बुवा आम्ही 2 जण खाली बसलो. महाराज आले. चालीमध्ये सुद्धा तुमच्या साधनेमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास दिसतो. चाल जी असते माणसाची येताना आले, देवी समोर गेले, ते दंड देवीला दाखवून ती पद्धत असते, द्वाई असते. वरती स्टेजवर आले, एकदा श्रोत्यांकडे बघितले आणि खाली बसले. 2 समया 2 बाजूला. सडन कळायच्या आत सुरू झालं. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे. स्थळी किती स्थळ, ज्या ज्या स्थळी म्हणजे तिकडून आले फिरून आले. मन जाय माझे. त्या रागातली जी टप्पे त्याचा त्यांनी तो बरोबर वापर केलेला. चलनाचे जे टप्पे आहेत तेच बरोबर शब्दाच्या ही योजना. क्या बात आहे. साधनेने निर्माण झालेला अधिकार. ज्या ज्या स्थळी आणि तो ग्वाल्हेर घराण्याचा पगडा अनुनासिक सूर. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे. त्या त्या स्थळी निज रूप तुझे. मी ठेवितो हा तेजस्वी निषाद मस्तक ज्या ठिकाणी, कारण तिथे पाय आहेत. क्या बात. मी ठेवितो, मी केलेला अभ्यास. हो अगदी बरोबर. शुद्ध निषाद तेजस्वी निषाद तिथे भगवंताचे पाय आहेत. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरु पाय दोन्ही. हे ऐकल्यानंतर मला एवढंच कळलं की मी जे अगोदर 2-2.25 तास काय केलं होतं ते त्याच्यातच जमा आहे. पूर्ण सरेंडर झालो मी. क्या बात आहे. गाणं नावाचं जे मी काही केलं ते गाणं नसून काहीही नाहीये. तो नेपथ्याचा एक भाग झाला. कारण हे आहे, तंबोरे नव्हते, नुसतं गायले, पण तंबोरे वाजतायत अशी आवाजाला जव्हार. तंबोरे वाजतायत, गाज येते तंबोरेची आणि तो सूर चालू. म्हणजे ह्या संगीत क्षेत्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अंतिम साध्य असं आहे की तुमचा सा तयार होणं. तुमच्या कानातल्या सावर, गळ्यातल्या सावर तानपुरे लावायचे. खरंय. जगामध्ये कितीही कल्लोळ झाला तरी तुमचा सा बदलत नाही अशी एक स्टेप येणं हे अंतिम साध्य असं मी पूर्वसुरींकडनं अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. ते मला तिथे दिसलं की कुठलाही तानपुरा नाही. चालत आले जरा मनस्थिती जागेवर येईपर्यंत मी थोडा वेळ, असलं काही नाही, मनस्थिती जागेवरच आहे. कारण मला काय करायचं ठरलेलं आहे. ही ह्या लोकांची, म्हणून मला ती चाल बदलाविषयी वाटत नाही. किंबहुना माझी तेवढी प्राज्ञा नाही हे मी कबूल करतो. कारण ह्याच्याशिवाय मी ते समजूच शकत नाही. हा श्लोक ह्या रागाशिवाय दुसरीकडे मला पटतच नाही. एक तर तिथे पुर्या धनाश्रीचा स्वभाव माहिती आहे तुम्हाला, त्याप्रमाणे तो आलेला श्लोक बरोबर खरं. त्याच्यामुळे ते बदलावं असं मला वाटत नाही. म्हणून मी तो सांगून गातो श्रोत्यांना की रागाचे नियम मला कल्पना आहे, परंतु हा माझ्या गुरुजींच्या गुरुजींनी केलेला श्लोक आणि तो बदलावा असं मला वाटत नाही. क्या बात आहे. अरे मला असं वाटतं की हे जे तुमच्यावर संस्कार सगळ्या एवढ्या मोठ्या लोकांचे झाले आणि हे संस्कारित आयुष्य तुम्ही इतके वर्ष
जगत आलायत आणि असंच संस्कारित आयुष्य तुम्हाला अजून प्रचंड दीर्घायुष्य लाभो अशी खरंच मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो. कारण का संस्कार जेव्हा पुढच्या पिढीपर्यंत दिले जातात, जसं तुम्ही आता बोललात, हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत दिले गेले की त्या संस्कारांची शैली होते आणि मग त्या शैलीचं घराणं होतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे राहिलंय. हे सगळं करताना मला जी जी मंडळी उपयोगी पडली, मला अगदी हाफ चड्डीत असतापासून शाळेच्या गणवेशामध्ये सुद्धा मला उचलून नेणारे जे लोक होते साथी करतात, त्यामध्ये चंद्रकांत बुवा निमकर आजही आहेत. ते त्या वेळेला मला आधार देणारे लोक, बरोबर, परांजपे कुटुंबीय आहे, सरदेसाई कुटुंबामुळे माझं गाणं चालू झालं. परत मी एक वेळ अशी आली होती गाणं सोडून द्यायचं, कारण एक तर हेच होणार आहे ना, मी जर ड्रायव्हर म्हणूनच वावरायचंय तर कसं काय होणार यातलं पुढं, अशा एका निर्णयापर्यंत आलो होतो. तेव्हा सरदेसाई कुटुंबाने मला सावरलेला आहे. अनंतराव सरदेसाई, नंतरच्या काही प्रसंगात काळात परांजपे कुटुंबीय, उदाहरणार्थ बाबाशेठ परांजपे, ही चंद्रकांत बुवा निमकर गाण्यातले, सैतवडेकर, ह्या लोकांनी मला त्यावेळेला फिरवून ते सातत्य ठेवलं. बरोबर. हा मुद्दा दृष्टीआड होऊ नये म्हणून मुद्द्यामध्ये नाही, अगदी महत्वाचा आहे. आणि हा तुमचा कृतज्ञपणा आहे, हा तुमचा प्रामाणिकपणा आहे. आणि हे परत मी म्हणतो की हे झालेले संस्कार आहेत, त्याच्यामुळे विसरलं जात नाही. तुम्ही जितकी चाणाक्षपणे गाडी चालवली आहे तितकंच चाणाक्षपणे स्वतःचं आयुष्यही चालवलंय, हे या तुमच्याशी बोलल्यानंतर हे अगदीच लक्षात येतं. आणि आम्ही सगळेजण आणि आमचे ऐकणारे सगळे रसिक भाग्यवान आहेत की आज ह्या निमित्ताने का होईना पण तुमच्या अंतरंगातले सगळे जे विचार आणि जे आचार आहेत ते सगळे लोकांसमोर आले. तर राजाभाऊ, तुमचे खरंच मनपूर्वक धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात, इतक्या मनसोक्त गप्पा मारल्यात, मनसोक्त गाणं केलं, तुमच्याशी बोलायची वारंवार संधी मिळो. तुमच्या असंख्य मैफिली तर होणारच आहे त्याच्या पुढे, परंतु हे विचार सुद्धा लोकांपर्यंत असेच पोहोचत राहावेत अशी मी एक आशा व्यक्त करतो. आभार प्रदर्शन काय करायचं, आभारामध्ये भार आहे आणि धन्यवादामध्ये वाद आहे. आपल्याला दोन्ही नकोय. ज्या बाळासाहेब जातींनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्याचं जर नाव घेतलं नाही तर कृतज्ञपणा ठरेल. कारण आम्हाला कोण आणणार इथे, नाही असं नाही हो. ज्यांना शिकवलं असे अनेक लोक आहेत, बरोबर, पण त्यातला बाळ आमचा, त्यानं हे सगळं लावून धरलं आणि या मुलाखतीला तुमच्यापर्यंत आणून दिलं, त्याला धन्यवाद देतो. ऋणी राहीन मी तुमचा सगळ्यांचा. आणि मी तर तुला एकेरी म्हणतो, अगदीच अगदीच हक्क आहे तुमचा तो. तू हे प्रेमाने सगळं माझ्याकडनं वदवून घेतलंस, कारण वडिलांचा मी शिष्य आहे तुझ्या. आणि मी प्रत्येक गोविंदराव जसं म्हणायचे की समोरचा लहान मुलगा सुद्धा माझा गुरु आहे, तसं तूही मला रेकॉर्डिंग पाठवलेस, तूही एका बाजूने गुरु आहेस, कारण मी तुझाही अभ्यास करतो. अगदी बरोबर. त्याच्यामुळे गुरुतत्व हे कायम बाळगणारा, गुरु ठिकाणी सरेंडर आहे मी, एवढंच बोलतो. वा, अप्रतिम. तत्वापुढं क्या बात आहे, अप्रतिम राजाभाऊ, खूप छान वाटलं. मंडळी, आभाळाची माणसाचा हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि राजाभाऊ, तुम्ही इतक्या प्रेमाने इथे आलायत, इतकं छान बोललायत, याबद्दल आमच्यातर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट देतो, त्याचा तुम्ही स्वीकार करा. तर मंडळी, आभाळाची माणसाचा हा भाग कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. आवडला असला तर शेअर करा, मित्रांपर्यंत पोचवा, मित्रांना पाठवा. आणि श्रुतिगंधचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.